नमस्कार नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. इथं जोरदार काय माझ्यासाठी झाला पाहिजे. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज इकडे येणार आहेत डबिंग क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व नाजुका चतुर्वेदी. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हॅलो हॅलो हाय. नमस्कार 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 नमस्कार. स्वागत आहे ताई तुमचं. थँक्यू. या सोफा गिळा. मला म्हणायचं होतं बसा बसा. थँक्यू थँक्यू या या या. येस, नाही प्लीज तुम्ही आधी. नाही तुम्ही गेस्ट आहात तुम्ही. येस 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 येस. तर रसिको, आपल्या समोर आहेत नजदीका ताई. तुम्ही नाव चुकीचं घेताय दादा. माझं नाव नाजूक आहे, तुम्ही नजदीका म्हणताय. सॉरी सॉरी सॉरी, मला जरा गोंधळ झाला ते. तर आज आपल्या समोर आहेत नाजुका. नाजुका ताई. नाजुका, तर तुम्ही डबिंग या व्यवसायात अनेक वर्ष आहात. हो हो हो. मला सांगा, रोज तुम्ही किती डबिंग पुरवता? म्हणजे नालासोपाऱ्याला जर 4 डबिंगची ऑर्डर असेल आणि त्याच वेळेला बदलापूरला 6 डबिंगची ऑर्डर असेल, तर तुम्ही डबिंग हे कसे पुरवता? मला हे कळलं नाही. आय मीन हे तुमचा प्रश्नच कळला नाही. डबिंग पुरवता म्हणजे? नाही, काय झालेलं आहे, आमच्या घरी जी जेवण करणारी बाई आहे तिचं जेवण मला अजिबात आवडत नाही. तर तुम्ही जर उद्यापासून मला डबिंग पुरवलात तर खरंच तुमचे आभार होतील. नाही, एक मिनिट. डबिंग म्हणजे मी असं जेवण भरणे मध्ये डबे असे पुरवणे असं नाही करत मी. डबिंग वेगळं आणि डबे वेगळं. डबिंग करते मी म्हणजे सिनेमा असतो बघा, सिनेमा सिरियल्स मध्ये जे मोठे मोठे आर्टिस्ट असतात, कॅरेक्टर्स असतात, त्यांना आवाज देणं म्हणजे डबिंग. अच्छा. अॅनिमेशन माहिती तुम्हाला? हो हो माहिती माहिती. एकदा मला दिला होता, पोट साफ होतं ना त्याने. तो एनिमा. मी म्हणते ते अॅनिमेशन. ओके ओके. अॅनिमेशन माहितीये. एनिवे, हे खोडून टाका सगळं. खोडून टाका. कार्टून बघता तुम्ही? अरे मला कार्टून जाम आवडतं. तर कार्टून, तर ते जे कार्टून आहेत ना, तर त्या कॅरेक्टर्सला वेगवेगळे आवाज मी देते. ओ माय गॉड, त्याला डबिंग हे म्हणतात? त्याला डबिंग म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके, सॉरी, माझा गैरसमज झाला. ठीक आहे, हरकत नाही. हा, तर आता एकदम वेगळा प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे की ही डबिंग ही अद्भुत कला तुमच्यात आली कुठून? वा, वेल, डबिंग ही कला आली माझ्या पप्पांमुळे. माझे पप्पा माझं आदर्शस्थान, माझं प्रेरणास्थान. खरं तर माझे पप्पा या व्यवसायात नव्हते बरं का. म्हणजे त्यांचं बुटीक होतं. अरे वा. माझे पप्पा ना, खरं तर व्यवसाय त्यांचा असला ना तरी त्यांचं फारसं लक्ष नसायचं व्यवसायात. का? त्यांचं छंद निराळे ना त्यांचे. म्हणजे काय छंद काय असू शकतात मला माहिती. म्हणजे मी सांगते ना, आधीच काय तर्क लावताय. तर त्यांचे छंद म्हणजे त्यांना वेगळा व्यासंग होता. म्हणजे त्यांना वेगवेगळे आवाज काढायचा नाद होता. ओ रिअली? तर गल्ल्यावर बसायचे ना, ते अखंड वेगवेगळे आवाज काढत बसायचे. म्हणजे मला आठवतं, कावळ्याचा आवाज ते इतका हुबेहूब काढायचे की ना, खिडकीत असे असंख्य कावळे जमलेले असायचे. अरे माझे पप्पा सुद्धा कावळ्याचा आवाज काढायचे. रिअली? मग खिडकीत कावळे जमायचे? नाही, खिडकीत कोणीच नाही, ते आवाजच काढायचे. एवढा आवाज चांगला नव्हता त्यांचा, कोणीच यायचं. ते फक्त आवाज काढायचं, त्याच्यात काय एवढं काय खास असं नव्हतं, ते जमायचंच नाही त्यांना. मग कशाला मग कशाला मध्ये तुमची माहिती सांगताय? सहज माझे पप्पा ना एखाद्या माणसाची हुबेहूब नक्कल करायचे. माझे पप्पा करायचे तर नक्कल, पण हुबेहूब नाही, त्यांना जमायचीच नाही. या माणसाची करतो आणि वेगळ्याच माणसाची करायची, त्यांना नाही जमायचं ते. बरं आहेस का तू? आपल्या पप्पांकडे काही विशेष नाही तरी माझे पप्पा कशाला बोलतोय? नाही, तुमचे पप्पा एकटे आहेत ना, कंपनी म्हणून माझे पप्पा पाठवले. म्हातारे दोघे गप्पा मारत बसतील कोपऱ्यात, त्यांचा काही त्रास नसतो. एनिवे, तुम्ही तुमच्या पप्पांबद्दल सांगत होतात. तर माझे पप्पांच्या वर्गात एक खासियत होती. त्यांच्या गळ्यात ना तब्बल 32 आवाज राहायचे. काय सांगताय? आय मीन इट, 32 आवाज राहायचे. या एवढ्याशा गळ्यात 32 आवाज राहायचे? येस. मग अन्ननलिका कुठे मांडीत होती? या गळ्यात 32 आवाज, जागा तर माझ्या आनंदलिकेसाठी, मग मांडीत असणार ना ती. अरे ऐकून घेते तर काही बोलता का? अरे तू कोण आहेस रे मोठा? तू कोण आहेस माझ्यावर अविश्वास दाखवणारा? जास्त बोलू नको, शांतपणा करू नको, डोकं फिरू नको माझं, कळलं ना? जास्त आवाज केला तर मुलाखत वगैरे विसरून जाईल आणि तुला नेऊन पंख्याच्या जागी लटकवेन. प्रॉमिस? प्रॉमिस. मोठा वारा देणार आहेस मला. समीर नाम है मेरा.
स्वतःला आवर. जर माझं डोकं भडकलं ना तर इथे कोणाची हिंमत नाही मला आवरण्याची. डू यू रिअली मीन इट? अल्ला मट्टे काना. काय काय प्लीज याच्यावर हे बस. बसते मी. तर माझे पप्पा, तर माझं जे काही अस्तित्व आहे ना ते माझ्या पप्पांमुळे. मग आमचं अस्तित्व काय वॉचमनमुळे आहे? मला काय माहिती. आमचं अस्तित्व सुद्धा आमच्या पप्पांमुळेच आहे. आणि इनफॅक्ट माझं अस्तित्व पप्पांमुळे आणि मम्मीमुळे सुद्धा आहे. तुम्ही मम्मीचं नाव घेतलं नाही म्हणजे तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी आहात. तू तर काय माझ्या जन्माचे दाखलेच बदलायला लागलायस बावळट. सॉरी, मी जस्ट एक जोक करत होतो, एक जस्ट फन एलिमेंट म्हणून. नको रे तुझे फन एलिमेंट घालूस, नको. नाही नाही नाही, प्लीज प्लीज तुम्ही हे करा. बसा बसा तुम्ही, प्लीज बसा. तर रसिको हो सेलिब्रिटी हा असा असतो. त्यांची यशाची गाथा आपल्याला त्यांनी सांगितली, किती मेहनत केली. आणि सगळ्यात महत्वाचा त्यांच्या या यशाच्या गाथात भाग आहे तो त्यांच्या पोपायचा. माझ्या पप्पाचा. पप्पा काय पप्पा आहे वाटते ते बडबडशी. सॉरी सॉरी, पप्पा तुमच्या पप्पांचा भाग आहे त्याच्यात आहे. तर तुमच्या कलेबद्दल तुम्ही काय मला सांगाल? वेल मी गेली 25 वर्ष डबिंग क्षेत्रात आहे आणि प्रावीण्य मिळवलेलं आहे. मोठी. एनिवे, तर तुम्ही तुमच्या कलेबद्दल सांगत होतात. तर गेली 25 वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि निरनिराळे आवाज मी काढलेले आहेत. वा वा वा. म्हणजे सांगण्यास अतिशय आनंद होतो की म्हणजे गेल्याच वर्षी सलग 72 तास डबिंग करण्याचा विश्वविक्रम मी केलेला आहे. आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये पण झालेली आहे. सलग 72 तास? येस. हे बघा, एक मिनिट बघा. अरे बापरे, बघा एक मिनिट. हे तुम्ही अरे अरे गिनीज सर्टिफिकेट आहे? येस. मलाच काय सांगताय, मी कमवलंय ते. तेच ते गिनीज सर्टिफिकेट आहे. अरे वा वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. अतिशय मोठा त्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. आतापर्यंत तुम्ही थेअरी वगैरे सगळी सांगितलेली आहे. प्रॅक्टिकल करके दिखाओ तो हम जाने. बापरे. काहीतरी एखादं छोटंसं प्रॅक्टिस शिक. अगदीच मला आवडेल. म्हणजे काय आहे, माझी MHच्या कार्टून्सवर माझी एक छान सिरियल आहे सध्या, ती खूप गाजती आहे. डोडो आणि त्याचे बाबा. डोडो त्याचे बाबा मला डोडो त्याचे बाबा मी रोज रात्री बघतो 10ला. डोडो त्याचे बाबा. तर त्याचा आवाज मी काढून दाखवतो. प्लीज 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 काढू दे ना. हो प्लीज. पप्पा 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 आपण कुठे चाललोय पप्पा? डोडो आपण आता जंगलात चाललो आहोत. निळू भाऊ होतो. पप्पा 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 आपण कुठे चाललो आहोत पप्पा? डोडो आपण जंगलात चाललो आहोत. डोडो कॅम्पिंग करायला. वाव, कॅम्पिंग मजा. ये मी आहे चेटकी. माझं नाव आहे चुलबुली. डोडो आता तुझा जीव जाणार खाली पिली. पप्पा पप्पा चेटकी आली. पप्पा पप्पा मला खूप भीती वाटते. डोडो घाबरू नकोस, आपल्याकडे आहे जादूची छडी. चुलबुलीला भरेल हुडहुडी. तुझ्या जादूच्या छडीनं मला काही फरक पडणार नाहीये. चुलबुली मेली. कमाल. थँक्यू. कमाल केली मॅडम. काय काय टॅलेंट आहे तुम्ही. थँक्यू. म्हणजे ही कायच्या काय मोठी कला आहे. हो थँक्यू. हे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. हे स्टँडिंग पुरे एवढं नाही. स्टँडिंग ओवेशन देते तुम्हाला. हे थँक्यू. हे जबरदस्त आहे हे तुमचं जे काय आहे ते. खरंच क्या बात आहे. आणि खरं सांगतो नाजुका ताई, मी नाजुका म्हणालोय आता. थँक्यू. रिस्पेक्ट आहे. थँक्यू. रिस्पेक्ट आहे. कमावलाय बाबा एवढे आवाज बिवाज काढून. आणि आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची. येस. मुलाखतीत हा कुठला मनोरंजनाचा कार्यक्रम आलाय? ऍक्च्युली माझा मनोरंजनाचा कार्यक्रम हा महत्वाचा असतो. बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी असतं. कळलं का तुम्हाला? ऐकायचं ना तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर याचं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो. आम्ही आमच्या फॅमिलीची पिकनिक वगैरे गेली की माझे काका मामा दादा बहीण आम्ही सगळे, ऐकता ना मॅडम तुम्ही? आमच्या फॅमिलीची पिकनिक गेली की आम्ही असा काखेतून हात घालून असा आवाज काढून ते काय काय आम्ही करतोय ते ओळखायचं, असा गेम खेळायचो. हे तुझे
हा आता मी जे काही आवाज करेन ते तुम्ही ओळखायचे काय हे तुझं मनोरंजन आहे. हे मग अरे लोकांना आवडणार बघा तुम्ही, तुम्हाला पण आवडेल. हा आता पहिला आवाज ओळखा नीट. हा कमॉन, सोपं आहे. मनोरंजन नवं जे सगळ्यांनाच हवं. आता दुसरा आवाज, आता जबरदस्त आहे. हा आवाज जर तुम्ही नाही ओळखला तर वांदे तुमचे. बापरे, वांदे माझे. ऐका हा बघा. ते ना ते सोनी मराठी विणूया अतूट नाती. खन्ना आला मास्क लावा.